राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली। महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी पवारांची शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे। या बैठकीत पक्ष संघटना वाढीवर चर्चा झाली असून पक्ष वाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारीही देण्यात आली आहे। राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे। प्रत्येक महिन्यात जिल्ह्याचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देखील बैठकीत देण्यात आले आहेत। यासोबतच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे। सरकारचा जो 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे, 100 दिवसांचं जे टार्गेट होतं, याचं एक ॲनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं। त्याचबरोबरीनं विभागवार ज्या जबाबदाऱ्या आहेत या सगळ्या प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आणि यांचे दौरेही ठरवण्यात आले। येत्या 7-8 तारखेपासून हे दौरे सुरू होतील आणि अगदी तालुका निहाय पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देण्याच्या दृष्टीनं या सर्वांचे दौरे हे सुरू होतील। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर हा खटला आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ही केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये होईल। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचं दोषारोप पत्र एकत्रितच सीआयडीने बीडच्या विशेष कोर्टामध्ये दाखल केलं। बीडच्या मोका विशेष न्यायालयाकडून हे प्रकरण आता केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलंय। आज केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हे प्रकरण ठेवलं जाईल। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी